Everyone, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Gamande with you again. JMFC aspirants, yes, हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही महाराष्ट्र ज्युडिशरीमध्ये पुढच्या वर्षी म्हणजे 2024 आणि 25 साठी प्रिपेअर करण्यास इच्छुक आहात किंवा तुम्हाला JMFC 2024 जे की आता MPSCचं 2 महिन्यामध्ये वॅकन्सी निघणार आहे, म्हणजेच नोटिफिकेशन ऑलरेडी ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे, नोटिफिकेशन आउट होणार आहे. त्यासाठी तुम्हाला कुठल्याही कंडिशन्समध्ये JMFC म्हणजे जज व्हायचं आहे महाराष्ट्र ज्युडिशरीमध्ये, तर काही गोष्टी तुम्हाला रिक्वायर्ड आहे. सर्वात आधी जो क्रायटेरिया असतो तो जो की मी ऑलरेडी एक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे, खाली त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, ती नक्कीच पाहून घ्या. यामध्ये ओपन कॅटेगरी OBC आणि SC ST साठी काय क्रायटेरिया आहे, फ्रेशर्स म्हणून तुम्ही कधी एक्झाम देऊ शकता आणि तुम्ही कधी एक्झाम देऊ शकत नाही. Whether you are eligible for the 2024 examinations, which is preliminary examination conducted by the MPSC for the judicial magistrate or not. ओके, तर त्यासाठी नक्कीच तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. पण आता सर्वात आधी मी तुम्हाला बॅचेसची माहिती सांगणार आहे. येस, आपल्या कोर्सेस ऑलरेडी भरपूर सारे कोर्सेस सुरू आहेत सकाळी संध्याकाळी, बट तरीसुद्धा इथे भरपूर जणांना अजून एक नवीन कोर्स हवा होता आणि तो नवीन कोर्स आपण इथे स्टार्ट करण्यासाठी थोडंसं थांबलो होतो कारण बॅचेसचा टायमिंग ॲडजस्ट होत नव्हता. बट आता तुमच्या या येणाऱ्या 25 तारखेपासून आपण परत एक नवीन बॅच सुरू करतो, दॅट इज JMFC फाउंडेशन कोर्स. म्हणजेच तुम्हाला सर्व फाउंडेशन कोर्स 12 ॲक्ट जे आहेत JMFC प्रिलिमिनरीसाठी, इन्क्लुडिंग नाव न्यू क्रिमिनल ॲक्ट्स और न्यू क्रिमिनल लॉज, हे सुद्धा त्याच्यामध्ये ॲड आहे. ह्या बॅचचं महत्त्व काय किंवा यामध्ये आपण काय काय विशेष करणार आहोत, तर यामध्ये सर्व वर्ड टू वर्ड सेक्शनच्या कन्सेप्ट्स क्लिअर करणार आहोत. 2 महिने किंवा 1.5 महिना फक्त आपण क्रिमिनल लॉज बघणार आहोत, देन आपण सिव्हिल लॉज बघणार आहोत. अशा प्रकारे हा डीपली स्टडी आपण इथे करून घेणार आहोत. आपला जो ॲव्हरेज मार्क्स असतो प्रिलिमचा, कमीत कमी 80 ॲव्हरेज आला पाहिजे इतकी आपण इथे तयारी करून घेणार आहोत. याच्यामध्ये टेस्ट सिरीजसुद्धा तुमच्या इन्क्लूड आहे आणि हा फुल कोर्सेस आहे जेणेकरून तुम्हाला मेन्स एक्झामिनेशनसाठी परत कन्सेप्च्युअल क्लिअरिटीची गरज भासू नये किंवा मेन्स एक्झामिनेशन्सचा 95% सिलेबस तुमचा इथेच कवर होऊन जावा इन्स्टेड ऑफ द जजमेंट रायटिंग अँड एसे रायटिंग. येस, तर हा कोर्स जो आहे, या कोर्सची माहिती मी तुम्हाला इथे आता देते आहे. या कोर्समध्ये सर्व सब्जेक्ट्स इन्क्लूड आहे. यामध्ये कोर्सेसची जी स्टार्टिंग आहे ती न्यू क्रिमिनल लॉजपासून होणार आहे. तरीसुद्धा पूर्ण कोर्स ज्यांना करायचा नाही आहे, ज्यांना फक्त न्यू क्रिमिनल लॉज करायचे आहे, तर ते जस्ट न्यू क्रिमिनल लॉसाठी सुद्धा याच कोर्समध्ये ॲडमिशन्स घेऊ शकतात. सेकंड थिंग आहे की माझ्याकडे टार्गेट JMFC बॅच त्यांनीही लावलेले आहेत. 2055 डेजचा कोर्स होता किंवा 1 मंथचा कोर्स होता, त्यांना त्यांची फीज जेवढी भरलेली आहे ऑलरेडी ती मायनस करून इथे मी कन्सेशन देते आहे. सेकंड थिंग आहे की या कोर्सचं ड्युरेशन काय, तर येस, ड्युरेशन तसं 3 ते 3.5 महिन्याचं आपण ड्युरेशन्स ठेवू शकतो. पण जर आपल्याला वाटलं की अजून डीपली करावं तर आपण 2 टाईम बॅचेस करून सुद्धा याचं 3.5 महिने म्हणजे तुमचं नेक्स्ट प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2024 होईपर्यंत याचं ड्युरेशन्स आपण कंटिन्यू करू शकतो आपल्या टेस्ट सिरीज, किंवा मी तुमच्याशी प्रिलिम्स एक्झाम होईपर्यंत कंटिन्यू राहू शकते जरी ही सिलेबस संपला तरीसुद्धा. ही झाली एक विशेष गोष्ट. त्यानंतर इथे मी तयारी करून घेणार तुमची, जवळपास तुम्हाला 80चा स्कोअर मिळाला हवा आणि मिळायलाच हवा या पद्धतीने. म्हणजे जसं की आता क्रिमिनल लॉज सुरू झालेले आहेत, प्रत्येक वर्ड आणि प्रत्येक सेक्शन्स आपण तो कसा आठवण करायचा, त्यामध्ये कशा प्रकारे अभ्यास करायला हवा, जास्तीत जास्त 10 ते 12 सेक्शनवर आपण डेली चर्चा करणार आहोत, त्याच्यावर नाही. कारण 10 ते 12 सेक्शन्स डेली आपण पाठ करायचे, त्याचे कंटेंट्स पाठ करायचे, त्याच्या काही केस लॉज आहेत का, त्याचं लिहायचं कसं मेन्स एक्झामिनेशनमध्ये तेही तुम्हाला समजून सांगणार आहे आणि त्यामधल्या सर्व कन्सेप्ट्स आणि प्रोव्हिजन्स आपण इथे बघणार आहोत. अशा थ्रू आपण क्रिमिनल लॉजपासून सुरुवात करतो आहे, दॅट इज भारतीय न्याय संहिता किंवा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि साक्ष अधिनियम, हे 3 ॲक्ट्स आपले पहिले होणार आहेत. देन आपण सिव्हिल प्रोसिजर कोड, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी, सेल ऑफ गुड्स ॲक्ट, लिमिटेशन ॲक्ट, स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट्स, रेंट कंट्रोल ॲक्ट आणि कॉन्स्टिट्यूशनवर जाणार आहोत. त्यामुळे ही बॅच जी आहे हे खूप वास्ट बॅच आहे. ठीक आहे, ऑलरेडी या बॅचेसमध्ये मागच्या वर्षी आपल्याकडे खूप जास्त जणांची बॅच होती, ती JMFC 2023 ही बॅच कंबाईनली झालेली आहे. त्यामधले जे विद्यार्थी आहेत ते मोस्ट ऑफ ऑल 90% स्टुडंट हे आता क्वालिफाईड झालेले आहे मेन्स एक्झामिनेशनची आणि त्यांची मेन्स एक्झामिनेशनची बॅच आपल्याकडे सुरू आहे.
यस, जजमेंट रायटिंगच्याही बॅचेस आहेत आपल्याकडे, वेगवेगळ्या बॅचेस आहे. पण ही स्पेशल बॅच आपण काढतो आहे की जर तुमचा टार्गेट 2024 आणि 2025 या बॅच नंतर किंवा अशा प्रकारचे कोर्सेस केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारे दुसरा कोर्स लावायची गरज पडत नाही. मेन्स एक्झामिनेशनसाठी फक्त तुम्ही नोट्स परचेस करू शकता, जजमेंट आणि एससीची तयारी करू शकता. म्हणजे 95% to 90% स्टडी जो आहे तुमचा इथेच कवर व्हायला हवा. तर या बॅचमध्ये डेफिनेटली आपण पूर्ण कवर करून घेणार आहोत. वर्ड टू वर्ड सेक्शन्सनुसार डीपली आपल्याला एक आणि एक प्रोव्हिजन्स बघायचे आहे. लाईव्ह तुम्ही कितीही वेळ माझ्याशी इथे डिस्कशन करू शकता, कितीही प्रश्न विचारू शकता. 1.5 ते 2 तासाचा हा आपला क्लास असणार आहे आणि या क्लासमध्ये आपण लाईव्ह डिस्कशन्स करणार आहोत प्रत्येक सेक्शनचं, प्रत्येक ॲक्टचं आणि प्रत्येक प्रोव्हिजनचं. मग त्यामध्ये सिव्हिल प्रोसिजरच्या पूर्ण ऑर्डर्स, पूर्ण सेक्शन्स, सिव्हिल प्रोसिजर कोडसुद्धा एक अथांग सिलेबस आहे. त्यामध्ये 1.5 महिना कमीत कमी आपण सिव्हिल प्रोसिजर कोडच शिकणार आहोत, जेणेकरून तुम्हाला प्रिलिम्सच्याच वेळेस मेन्स एक्झामिनेशनची तयारी नक्कीच व्हायला हवी. ज्यांनाही इथे ॲडमिशन्स घ्यायचे आहे त्यांनी ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती दिलेली आहे, फीज काय आहे. आणि जेही माझ्याकडे ओल्ड स्टुडंट आहे त्यांना डेफिनेटली कन्सेशन असतात, म्हणून त्यांनी मला पर्सनली कॉल करा ॲडमिशन करण्याच्या आधी. येस, ॲपवर सुद्धा कोर्स अवेलेबल आहे, तुम्ही डायरेक्टलीही कॉन्टॅक्ट करून ॲडमिशन्स करू शकता. या बॅचमध्ये आपण ऑल ओव्हर पूर्ण सिलेबस कव्हर करून कमीत कमी 80चा आपला ॲव्हरेज असावा या दृष्टिकोनातून आपण इथे अभ्यासाची तयारी करणार आहोत. ही फक्त शिकवण्याची किंवा टीचिंग बॅच नाही आहे, तर हा एक डिस्कशन ग्रुप राहणार आहे आपला, ज्यामध्ये प्रत्येक स्टुडंटला इथे समजायलाच हवं किंवा समजल्यानंतरच आपण इथे पुढे प्रोसीड करणार आहोत. तर अशी ही फाउंडेशन्स कोर्स फॉर द JMFC 2024 अँड 2025 हा कोर्स जर तुम्हाला करायचा आहे, जेणेकरून तुमचं नुकतंच LLB झालं आहे, तुम्ही JMFCला एलिजिबल आहात नाही आहात काही मॅटर करत नाही. तो भूक नसावी पण शिदोरी असावी ही म्हण तुम्ही ऐकलीच आहे. त्यामुळे प्रिपरेशन्स नक्कीच स्टार्ट करा. खूप साऱ्या जास्त वॅकन्सीज निघण्याची शक्यता आहे, अजूनही सलग 3 वर्ष. त्यामुळे एकदा आपला कन्सेप्ट क्लिअर करा. सुरुवातीला जो आहे तो फोकस कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर लागतो. सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर त्याचं समजून घेणे आणि त्याला वाचण्यावर लागतो. त्यानंतर आपण रिव्हिजन्सवर जातो, त्यानंतर टेस्ट सिरीजवर जातो. मग त्या टेस्ट सिरीजमध्ये जर 80च्या वर स्कोअर येत असेल तर जागा कितीही कमी असेल, 40 का जागा असे ना, तुम्ही पास झालात प्रिलिम्स आणि तुम्ही मेन्सची तयारी करायला मोकळे आहात. त्यामुळे ही जी एक्झाम आहे JMFC, तुम्ही खूप लकी आहात की तुम्ही महाराष्ट्र ज्युडिशरीमध्ये आहात, बिकॉज तुम्हाला जनरल नॉलेज किंवा अदर लॉजिकल रिझनिंग्स ह्या सगळ्या गोष्टी नाही आहे. त्यामुळे आपल्याला फोकस टार्गेट 12 बेअर ॲक्टवरच करायचं आहे. आणि 12 बेअर ॲक्टवर फोकस केल्यानंतर इथे जर डेप्थमध्ये किंवा डीपली स्टडी तुम्ही केला तर तुम्हाला कोणीही ज्युडिशरीची प्रिलिमिनरी एक्झामिनेशन्स पास होण्यापासून रोखू शकत नाही. तर येस, या बॅचमध्ये ॲडमिशन जर घ्यायची असेल तर तुम्ही आता या 2-3 दिवसामध्ये ॲडमिशन्स करून घेऊ शकता. 25 तारखेला मॉर्निंगचा टाईम राहणार आहे या बॅचचा. जर कन्व्हिनियंट नाही झालं तर इव्हिनिंगलाही आपण शिफ्ट करू शकतो, कारण आता 2 बॅचेस ऑलरेडी संपणार आहेत. पण तुम्ही आधी ॲडमिशन्स करून घ्या. ॲडमिशन्स करण्याच्या आधी आम्हाला कॉन्टॅक्ट करा. ज्यांनीही ऑलरेडी ओल्ड स्टुडंट आहेत त्यांना डेफिनेटली कन्सेशन्स आहेत. 20-25% कन्सेशन्स मी फीजवर त्यांना देते. आणि बाकीचे जे न्यू स्टुडंट आहेत त्यांनीही ॲडमिशन्सच्या आधी डिटेल्स काही हवे असेल तर नक्कीच तुम्ही कॉल करून विचारू शकता. थँक्यू सो मच.